हे पोट्टे असे काम करून राहिले, काय झालं असं नाही येईल. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नाशिक जर्नी पार्ट 4 मध्ये. आता आपली ट्रॅकिंग चालू झाली आहे. ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता म्हणते. बरं चला, आम्ही काढलेल्या माहितीनुसार हा ट्रॅक खूप मोठा होता, म्हणून सोबत चुटूर चारा पकडला तो बरा. अजून समोर वानर सेना बी उपस्थित राहते म्हणते आपल्या स्वागतासाठी, तर त्याला बी बरा होऊन जाते. मग प्रवेश शुल्क जे काही आहे ते देऊन आम्ही समोर जातो. आता रस्त्यात जाता जाता भाई माहोलच एवढा सुंदर होता का माझ्या सोबती 3 वेळा फोटो सेशन चालू करत होते. आमची जादूवाली टीम बाकी दुरूनच ओळखू ये. ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या हळूहळू वरच्या दिशेने जात होत्या, म्हणून आम्ही थांबू जात होतो, कारण थकून जाय माणूस पूर्ण. आम्ही जिथं जाऊन तिथं प्रभूचे दर्शन नाही होतील असा कधी होत नाही शकत. हे मंदिर ना खूप प्राचीन आहे. बालाजी बाजीराव यांनी 1740 मध्ये बांधला होता एका जुन्या मंदिराच्या जागेवर. हळूहळू आम्ही जंगली इलाक्यात जात होतो आणि वरून हा खतरनाक माहोल, एकदम पहाडाच्या अदामधून पाणी वाहत होता. असा वाटे केव्हा आम्ही तिथे जातो. येथे बिचा जर्नीने जुळणेच खूप होते. जो दिसला त्याला पकडू फोटो काढत लोक, काही दम नाही. बहुत साऱ्या वरत गेल्यानंतर आमची जवळपास जिरूनच गेलती, म्हणून बॉडी मध्ये पेट्रोल पाणी भरून टाकतो आणि आपल्या प्रभूजींचा आशीर्वाद घेऊन अजून चढतो. फायनली मी आणि माझे मित्र आम्ही सर्वात उंच भागावर पोहोचलो. पण साला वरती एवढी हवा चालू होती की काही सांगाच नको. फार बारीक बुरीक माणसं चालतच नाही भाऊ, इथे समजून झालं. आता आम्ही ढगाईमध्ये शिरलो. अजून बहुत वरत जायचा होता. ब्रह्मगिरी पर्वत तर भाऊ खूपच मोठा दिसला, याचा काही अंतच नव्हता दिसत ढगांपासून. आम्ही एवढ्या वरत गेलतो का तिथे माणूस प्रजाती दिसतच नव्हती. आता तुम्हाला दाखवलो असतो, पण एवढी हवा होती का मी व्हिडिओ क्लिप्स काढलोच नाही. मग आता युटर्न मारून आम्ही वापस जातो. ब्रह्मगिरीवर चढण्यासाठी मोठ्या पहाडांच्या अधामधातून बारीक गल्ल्यातून पायऱ्या बनवल्या आणि पाणी वरतून खालती पायऱ्याने जात राहते. पहाडावरच मोठी हनुमानजी महाराजांची मूर्ती कोरली होती. जय श्रीराम. आणि हे वानर सेना तर बिलकुल जवळच करत होते. आता एवढ्या वरता चढला आणि एवढ्या दूर आल्यावर माझ्याकडे फोटो काढायला सुस्तीच नव्हते करत. फार जेती वाटला तिथे. हे दोघं तर आपल्या अलग दुनियेत खोवले होते. त्याच्या माहोलच असा होता का करते बिचारे, गलती त्याची बी नाही. नदी नाले झरणे जुरणे जेती वाटला तिथे फोटो याची एक अलगच गँग बनली होती. माई पूर्ण जेरली होती, तर मला काही फोटो काढायचे इंटरेस्टच नव्हता. बिचारे थकले होते तर आपला काही ना काही जुगाड करून खाली पोहोचतच होते. भूक लागली होती तर मग खाली जाऊन भाजलेला भुट्टा खाऊन टाकतो.